बरेच जण आहेत. त्याच्या पालखीच्या दांड्या साला आम्हीच होतो, त्याचे दांडे झेंडे दांडे खांद्या वेळेला आम्हीच होतो. आमच्याच हातात माईक होता, आम्हीच त्याचे भाषण केले. पण 5 वर्षात त्याने आमच्या नजरेला नजर सुद्धा लावली नाही आणि आमचा फोन सुद्धा उचलला नाही. त्याचं काम करायचं कसं काय आणि कशा माध्यमातून करायचं? आज मागल्या 15-20 दिवसात 132ला पाणी सुटलं होतं. 132 खाली किती गावं येतात भाऊ ना? 10-12 गावं आहेत ना. 132 खाली 10-12 गावं येतात. 132च्या चारीला जी पाणी ह्या भांडगोळ खासदाराने ते पाणी अडवलं आणि आमच्या 132ची सगळी होळी जर कोणी केली असेल तर ह्या खासदारांनी केलेली. आणि हो खासदार नसून खुपशा आहे का खापशे हे लोकांनाच माहित असेल. त्याच्यामुळे सांगतो ही जी 10-12 गावं जी होते आमच्या 132 खालचे, 132ची होळी जर कोणी केली असेल त्या भांडगोळ खासदारांनी केलेली. आणि म्हणून मी त्या दिवशी बी म्हणलो ह्याला श्रीगोंद्यात आल्यानंतर आहे ना ह्याला प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मतदान केलं ना त्यांनी प्रत्येकाने त्याला खेटराने मारलं पाहिजे. आणि निश्चितच तो आपला अधिकार आहे, आपण त्याच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून मी सांगतो श्रीगोंदा तालुका असेल, कर्जत असेल, जामखेड असेल, खालचे कोणते टेलचे लोक असतील ना ह्यांनी ना त्याला निश्चितच खेटराने मारला पाहिजे. आता खेटरांना नाही आता ती माझ्याकडे बोटाडे नाही तर त्याला चांगली कोल्हापुरी चपलन त्याचं तोंड सडकावलं पाहिजे. सगळ्यांचं लाटण्याचं जर काम त्यांनी काय केलं असेल. मला एक सांगा, आज शेतकऱ्यालाच टीएमसी कळत नाही. शेतकऱ्याला टीएमसी कळत नसेल तर तू खासदार आहे ना, तुला तरी टीएमसी कळायला पाहिजे ना. तू नुसताच म्हणतो 3 टीएमसी तिकडं 2 टीएमसी इकडं.